जय महाराष्ट्र दत्त विद्यालयचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी माझा एक महत्त्वाचा मेसेज आहे की बघा, आपल्या जवळगड लगमध्ये कराटे आणि बॉक्सिंगचे क्लासेस चालू आहेत. तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला एक स्टोरी सांगतो काय, की आपले जे काही पालक आहेत, म्हणजे तुमचे पालकांचे पालक म्हणजे कोण, आपले आजी आजोबा, ती पिढी जर शिकली ना, एक पिढी शिकली तर काय बनते, आपली पुढची पिढी शिकून जाते. तर तुम्हाला माहिती असेल काही कारणास्तव तुमचं शिक्षण पूर्ण नसेल झालेलं, बरोबर आहे की नाही. काही पालक 7वी 8वी 9वी 10वी, काही जण ग्रॅज्युएशन पूर्ण करतात, पण काही जणांना परिस्थिती अभावी काही शिकायला भेटत नाही. पण तुमचे पण स्वप्न असेल ना की आपला मुलगा शिकावा, त्याला चांगलं गायडन्स व्हावं, संस्कार व्हावे. आजच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळानंतर तुम्ही बघितलं असेल काय झालेलं आहे की मुलांमध्ये संस्कार नावाची गोष्ट राहिलेली नाही, प्लस त्यांच्यामध्ये शिस्त राहिलेली नाही, प्लस त्यांच्यामध्ये त्यांचं शरीर यष्टी आहे जी बघितली गेलेली ती एकदम चांगल्या प्रकारे नाही आहे. ओके, तर ती बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांना चांगल्या प्रकारे एका चांगल्या मेंटॉरचं, एका चांगल्या टीचरचं गायडन्स व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. तर दत्त विद्यालय येथे आपले कराटे बॉक्सिंगचे क्लासेस चालू आहेत आणि आपल्या दत्त विद्यालयाचे नाविन्यपूर्ण चांगल्या प्रकारे जे काही एज्युकेशन चालू आहे आपल्या कराटे बॉक्सिंगचं, याच्यामध्ये पायल देशमुख, श्रावणी देशमुख, त्यानंतर ऋतुराज देशमुख, सर्वज्ञ कडलक, हर्षल कडलक, त्यानंतर अर्जुन कडलक, या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या विभाग पातळी आणि राज्य पातळीला मेडल मिळवून दिलेले. त्याचा मला गर्व आहे. आपल्या दत्त विद्यालयाचे जे काही गाडेकर सर आहेत त्यांचं पण चांगल्या प्रकारे मला सपोर्ट झालेलं आहे. आपले स्पोर्ट टीचर गायकवाड सर आणि सर्व शिक्षकांचा मला सपोर्ट झालेला आहे. तर तुम्ही पण विचार करा की आपण जर आपल्या पाल्याला चांगली शिस्त लावली, चांगलं गायडन्स केलं, तर यामुळे त्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुम्ही बघितलं असेल, अजून एक गोष्ट सांगतो मला की काय, आत्ता बघा तुमच्याकडे या विद्यार्थ्यांकडे खूप वेळ आहे, 5वी ते 10वी एवढा वेळ आहे. त्या वेळेचा जर त्यांनी व्यवस्थित वापर केला, एक तास जर दिला, तर ते कितीतरी गोष्ट शिकून जाईल, बरोबर आहे की नाही. आज तुम्ही विचार करा, जे 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी, कितीतरी लोकसंख्या 10वी आणि 12वीचे विद्यार्थी रेग्युलर बेसिसवरती बाहेर पडतात, ग्रॅज्युएशन करतात, पण त्यांच्यामध्ये स्किल येतात का? नाही, स्किल नाही येत. काय येतं, फक्त त्यांच्याकडं घोकंपट्टी, फक्त लिखाण काम असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नाही येत. ते आपण इथे शिकवतो कराटे आणि बॉक्सिंगमध्ये. आजच्या काळामध्ये कराटे बॉक्सिंगमध्ये मी काय शिकलो, माझी परिस्थिती सांगतो तुम्हाला, माझी स्टोरी सांगतो. बघा, सुरुवातीला मी जेव्हा सुरुवात केली, 6वीला होतो, मला जे काही विद्यार्थी असायचे ते काय करायचे, त्रास द्यायचे, रॅगिंग करायचे. जसं काय 10वीचे मुलं धिप्पाड असायचे त्यावेळेसचे. मी 6वीला होतो, मग आमची ते आपल्या जवळगडलं गावातच क्लास होते तेव्हा, आणि मला गरज वाटली की अरे आपल्याला पण स्ट्रॉंग व्हावं लागेल, इन फ्युचर आपल्याला गरज पडेल. पण आज मी जिथे जाऊ ना, तिथे कराटे आणि बॉक्सिंगचं मला बेनिफिट झालेलं आहे. मी आज इंटरनॅशनल लेवलला जातो आहे. जसं काय जयपूरला गेलो होतो मागे थोड्या दिवसाआधी, तिथं मी ऑन स्टेज, बरेच जण जायला घाबरतात, पण मी ऑन स्टेज जातो आहे, तुमच्यासोबत बोलते एकदम कॉन्फिडेंटली. मी एकदम, माझी जर पर्सनॅलिटी बघितली, खूप इम्प्रूव्हमेंट झाली. 0-2 मी सुरुवात केली आणि आज चांगले लेवलला डेव्हलप केले. आणि माझे पण विद्यार्थी 100% जे भविष्यामध्ये नाव कमावणार आहे, आणि प्लस माझं पण त्यांना गायडन्स, लाईफ टाईम गायडन्स राहणार आहे. जर तुमचा पाल्याला चांगल्या प्रकारे गायडन्स पाहिजे, चांगल्या प्रकारे ग्रोथ पाहिजे, त्यांची पण बॉडी बनली पाहिजे, त्यांची पण भूक वाढली पाहिजे, हाईट वाढली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या कराटे बॉक्सिंगच्या प्रशिक्षणातून थ्रू होतात. आणि तुम्हाला माहितीच आपल्या जवळगडमध्ये आपण किती प्रकारे चांगला रिझल्ट दिला आहे. प्लस दुसरीचे विद्यार्थी राजापूरच्या क्लासला आपल्याला जी काही मृणाल हसे आहे, ती दुसरीचीच विद्यार्थी एवढं भारी प्रॅक्टिस करते ना. आता अकोल्याला मॅचेस होते, त्या मॅचेसमध्ये तिचा म्हणजे पहिला नंबर आला. ओके, गोल्ड मेडल मिळवलं. आज तिच्या वडिलांचं नाव मला विचारतं, अरे विद्यार्थी तुझी ना, असं विचार, मला किती आनंद होतो. तसंच तुमच्या मुलं पण पुढे जातात, तर तुम्हाला किती आनंद होणार आहे, याच्यावरती विचार करा. काय आहे की हा जो वेळ आहे तो परत येणार नाही. तुम्ही विचार करा, जर तुम्हाला एखादी गोष्ट आत्ताच्या आत्ता भेटली नाही, जसे की काय भेटली नाही, तुमचे शरीर आहे. आता बघा, तुम्हाला एक स्टोरी सांगतो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला वाटतं का रे, आपल्याला जोपर्यंत आपण आजारी पडत नाही ना, तोपर्यंत वाटतं काय, आपण आजारी तोपर्यंत काय वाटतं, कोणतीच गोष्ट नको आहे मला फक्त बरं झालं पाहिजे. पण जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत आपल्याला काय वाटतं, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात, सगळ्या A to Z, पैसा, त्यानंतर बाकी सगळं काम इम्पॉर्टंट वाटतं. इकडं कुठेतरी लग्न आहे, बरेचसे कार्यक्रम, ते इम्पॉर्टंट वाटतं. पण आपण आजारी पडल्यावर आपल्याला काय वाटतं, अरे आपली इम्पॉर्टंट काय, आपली फक्त हेल्थ आहे, तर हेल्थवरती आपण फोकस करतोय. आज मी बघितलं गेलं तर 4 दिवसाची ट्रिप होती. त्या 4 दिवसाच्या ट्रिपमध्ये पहिला कोणता पुरंदर किल्ला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंहगड किल्ला, त्यानंतर ऑल ओव्हर पुणे, एवढं सगळं ट्रॅव्हल केलं मी, आणि ते पण एकटं. एवढं कॉन्फिडन्स देतं कराटे आणि बॉक्सिंग. जर तुम्हाला वाटतंय की आपलं पण पाल्य पुढे जावा, आपल्या गावाचं नाव रोशन करावं, तुम्ही बघत असाल माझी कशी ग्रोथ होते, आणि तुम्ही पण या ग्रोथचा सहभाग घेऊ शकतात, तर मला डायरेक्टली कॉल करा.
9834341241 या नंबरवरती कॉल करू शकता किंवा 9834341241 याच्यावरती नक्की विचार करा. अजून एक गोष्ट, एक काळापूर्वी मला 2 वर्षापूर्वी एक संधी भेटली होती. त्या संधीमध्ये काय आहे की मला जे एंटरप्रेनर्स आहे, मोठे मोठे बिझनेसमॅन आहे, त्यांच्याशी भेटायला मला भेटायची संधी होती. पण मी ती कॅप्चर केली. माझी मम्मी मला आई म्हटली की अरे तुला ट्रेननी जावं लागेल, तुला बसमध्ये ते ट्रेनमध्ये जागा भेटणार नाही, तुला उभं राहून जावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है, कुछ खोना नहीं पड़ता. बरोबर आहे की नाही. मंजिल मिलेगी ठुकरा कर ही सही, गुमराह तो है जो घर से निकले ही नाही. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळणार, पण आपण घरीच्या बाहेर पडलंच नाही तर कसं काय मिळणार. जर मी यावेळेस गेलो नसतो जयपूरला, ठीक आहे, तर काय झालं असतं, मला आज बघितलं गेलं तर मी जे काही आपली रिबन सॉफ्टवेअर कंपनी त्यांचे ओनर त्यांच्याशी भेटलो मी त्यांना. त्यानंतर आपले ब्राऊन शुगर आहे त्या कंपनीचे ओनर, त्यांना भेटलो. तर मला समजलं अरे 2 वर्ष आधी जर मी गेलो असतं माझी एवढी ग्रोथ झाली असते ना. पण ते 2 वर्ष परत येतील का माझ्या आयुष्यामध्ये. तुम्ही पण विचार करा, 5वीचा मुलगा आहे, तो 10वीपर्यंत जाऊ असतो, त्याचं ब्लॅक बेल्ट कंप्लीट होतं, पण ते वर्ष ते वय परत येईल का. त्यानंतर लहान लहान मुलं, आपल्या जवळकडल्यामधली सिद्धी कवडे KGचे विद्यार्थी, 4 ते 5 वर्ष तिचं वय, एकदम भारी प्रॅक्टिस करते. बरोबर की नाही. तर तुम्ही पण तुमच्या पाल्याला इथे आपल्या क्लासला पाठवू शकता. ते तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला पॅरेंटिंग कशी करायची. बरोबर की नाही. तर हे सगळं आपल्या क्लासेसमध्ये सगळं घेतलं जातं, सगळे ॲक्टिव्हिटी घेतात, प्लस कॅम्पिंग, बऱ्याचशा गोष्टी. आपण दरवर्षी कॅम्प अरेंज करतो. त्या कॅम्पमध्ये बऱ्याचशा मुलांची डेअरिंग वाढते. आपण स्वतः म्हणजे, आणि आपण 15 वर्षापासून हे फील्डमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला सगळे रूट्स, सगळ्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या माहीत असतात. त्यामुळे तुम्ही पण विचार करा याच्यावरती आणि मला कॉल करा. तुम्हाला काय अडचण असेल तर मला कॉल करा आणि आपला 100% सपोर्ट असणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी गावातून बिलॉंग करतो. आपल्या जवळकडलं नाव रोशन झालं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थीचं नाव झालं पाहिजे. आज मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आता मी जेव्हा कॉलेजला गेलो 11वी 12वीला, तिथं काय सांगतात की काय करतात, फळ्यावरती जेवढं सांगितलं लिहून दिलेले ते काय करतात, मुलांना समजलं का तुम्हाला. तिथं किती मुलं असतात, 200-300 मुलं एका वर्गात असतात, फळा पुसून टाकतात, पण तिथे समजतं का. पण इथं तुम्हाला कराटे क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रॉपर लक्ष दिलं जातं. आता तुम्हाला रिव्ह्यू पण बघायला भेटतील. काय तुम्ही बघत असाल प्रगती, आता बऱ्याच मुलांची हाईट वाढली, बऱ्याच मुलांची भूक वाढली, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपण करतो. ओके, तुम्हाला पण तुमच्या पाल्याला पुढे न्यायचं आहे तर डायरेक्टली मला कॉल करा. तुमचे काय डाऊट असेल ते आपण सॉल्व्ह करूया. ओके, थँक्यू.